Hey, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स मेजरमेंट अँड इफेक्ट्स ऑफ हीट हा लेसन तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. याच्यातला एक छोटासा आणि इम्पॉर्टंट टॉपिक राहिलेला आहे आपला की ज्या टॉपिकचं नाव आहे स्पेसिफिक हीट. तर काय आहे स्पेसिफिक हीट? जर तुम्हाला डेफिनेशन विचारलं तर बुकमध्ये ऑलरेडी दिलेली आहे, पण ती आपल्याला ओरिजिनल कन्सेप्ट काय आहे ती समजून घ्यायची आहे. द स्पेसिफिक हीट ऑफ एन ऑब्जेक्ट इज द अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ 1 युनिट ऑफ मास ऑफ दॅट सबस्टन्स थ्रू 1 डिग्री सेल्सियस. ही आहे डेफिनेशन. बरेच विद्यार्थी हे डेफिनेशन रट्टा मारतात, पाठ करतात, पेपरला मार्क मिळतात, पण ऍक्च्युअल कन्सेप्ट काय आहे हे मात्र त्यांच्या लक्षात येत नाही. समजा आता तुम्हाला समजावून सांगते मी. एक तुमचं पाणी आहे, एक बिकर घेतलेलं आहे. त्या बिकरचं समजा एक पाणी आहे, त्या पाण्याचं टेम्परेचर आहे 27 डिग्री सेल्सिअस आणि त्या पाण्याचं माप आहे युनिट 1 युनिट मास. त्या पाण्याचं माप काय आहे? 1 युनिट म्हणजे 1 किलो. आपण काय म्हणतो 1 किलो. पाणी काय लिटरमध्ये मोजत असतात, पण 1 युनिट मास एवढं त्याचं काय आहे? मास म्हणतोय आपण, तिथे लिटर नाही म्हणत आहे. ठीक आहे. या पाण्याचं टेम्परेचर तुम्हाला 27 डिग्री वरून 30 डिग्री पर्यंत न्यायचं आहे. मग तुम्ही काय करणार आहात? या बिकरला थोडी थोडी हीट द्यायला सुरुवात करावी लागणार आहे. मग 27 डिग्रीचं हीट दिल्यानंतर काय होणार आहे? 27चं 28 डिग्री होणार आहे, 28चं 29 डिग्री होणार आहे आणि 29चं तुमचं फायनली 30 डिग्री होणार आहे. मग जी हीट आपण सप्लाय करतो त्याला आपण क्यू म्हणणार आहोत आणि यालाच म्हणणार आहात स्पेसिफिक हीट. म्हणजे त्या पाण्याचं टेम्परेचर आपण 1 डिग्री सेल्सिअसने वाढवण्यासाठी त्या पाण्याला आपण किती उष्णता दिली त्या उष्णतेला आपण म्हणणार आहोत द स्पेसिफिक हीट. सो स्पेसिफिक हीट हा टॉपिक तुमचा आता इथे छानपैकी क्लिअर झाला असेल. दॅट इज द स्पेसिफिक हीट ऑफ अन ऑब्जेक्ट इज मीन्स दॅट amount of heat required to raise the temperature of 1 unit mass of the substance or any object by 1 degree Celsius is called as the specific heat. Specific heat तुमचं सगळ्यांचं क्लिअर झालं असेल. आता ही स्पेसिफिक हीट कशाने दाखवत असतात? ऑल ऑफ यू नो इट इज शोन बाय दी सिम्बॉल सी. त्याचा सिम्बॉल काय आहे? तुमचा सी आहे. त्याचे एसआय युनिट आणि सीजीएस युनिट पण आहे की जे एक्झाम मध्ये विचारले जात असतात. सो इट्स एसआय युनिट इज अ जूल किलोग्राम पर डिग्री सेल्सिअस. एसआय युनिट काय आहे तुमचं? जूल पर किलोग्राम डिग्री सेल्सिअस. मग तुम्हाला which is the SI unit of specific unit? What is the CGS unit of specific heat? SI unit जर विचारलं तर तुम्ही सांगणार आहात जूल आणि CGS युनिट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ती कॅलरी आहे. कॅलरी आहे तुमचं CGS युनिट. सो आय थिंक तुम्हाला हे समजलं असेल. आता हे स्पेसिफिक हीट काढण्याचा एक स्पेसिफिक फॉर्म्युला पण आहे. तो फॉर्म्युला कसा तयार झाला? पुस्तकामध्ये ऑलरेडी हा फॉर्म्युला दिलेला आहे. Q इज इक्वल टू M इंटू C इन ब्रॅकेटमध्ये TF मायनस TI. मग आता हे सगळ्या कन्सेप्ट काय आहे ते समजून घेऊया. सो Q इज अमाउंट ऑफ हीट इज रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ एन ऑब्जेक्ट. मग तुमचं Q काय आहे? त्या पदार्थाचं, समजा पाणी घेतलं, त्या पाण्याचं तापमान आपल्याला 1 डिग्री सेल्सिअसने वाढवायचं आहे. त्या पदार्थाचं तापमान मग केवढी हीट त्याला देणार आहोत ते काय दाखवणार? तुम्ही क्यूने दाखवणार आहे. एम काय आहे? एम त्याचं मास आहे. 1 युनिट मास. आपण घेतलं 1 किलो पाणी. 1 किलो पाणी कधी असतं का? नाही, 1 लिटर असतं, पण 1 मास घेतलेलं त्या पाण्याचं. ओके, 1 मास. ओके, त्यानंतर स्पेसिफिक हीट इज शोन बाय सी आणि नंतर TF आणि TI काय आहे या फॉर्म्युलामध्ये? TF मीन्स फायनल टेम्परेचर आणि TI मीन्स इनिशियल टेम्परेचर. म्हणजे पाण्याचं अगोदरचं तापमान किती होतं? 27 डिग्री सेल्सिअस. फायनल काय झालं? 30 डिग्री सेल्सिअस. ओके, सो फायनल आणि इनिशियल टेम्परेचर आपण ते शो करणार आहोत आणि हा फॉर्म्युला तुमच्या समोरच आहे. Q इज इक्वल टू M इंटू C इन ब्रॅकेट TF मायनस TI. सो दिस इज अ फॉर्म्युला फॉर फाइंडिंग द स्पेसिफिक हीट ऑफ एनी सबस्टन्स. सो स्टुडंट, डिफरंट सबस्टन्स हॅव्हिंग द डिफरंट स्पेसिफिक हीट. सगळ्या पदार्थांची स्पेसिफिक हीट सगळी वेगवेगळी असते. सगळ्यात जास्त स्पेसिफिक हीट असते कोणाची माहिती तुम्हाला? सगळ्यांनी नीट लक्षात ठेवायचं. वॉटरची स्पेसिफिक हीट ही सगळ्यात जास्त असते. म्हणून वॉटरचा सगळीकडे कुलंट म्हणून यूज करत असतात. फॉर एक्झाम्पल, तुमच्या मशिनरीज आहे त्या तापला की त्याच्यावरती पाणी टाकत असतात, किंवा तुमची गाडी आहे ती गाडी खूप गरम झाली की तिथे पण कुलंट म्हणून वापर करत असतात. बिकॉज ऑफ वॉट? द स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर इज मोर दॅन एनी अदर ऑब्जेक्ट. मग तुम्हाला पुस्तकामध्ये एक चार्ट दिलेला आहे. या चार्टमध्ये वेगवेगळ्या पदार्थांची स्पेसिफिक हीट दिलेली आहे. ॲल्युमिनियमची स्पेसिफिक हीट तुम्हाला काय दिसते? 0.21 कॅलरी दिसते आहे. अल्कोहोल सगळ्यांना माहिती आहे 0.58 त्याची काय आहे? स्पेसिफिक हीट आहे. त्यानंतर गोल्ड आहे. गोल्डची स्पेसिफिक हीट किती दिलेली आहे? 0.03 एवढी स्पेसिफिक हीट दिलेली आहे. त्यानंतर हायड्रोजन आहे. हायड्रोजनची स्पेसिफिक हीट आहे 3.42. आयनची 0.11. देन कॉपरची 0.09 एवढी स्पेसिफिक हीट दिलेली आहे. मर्क्युरीची तुमच्या 0.03 आणि फायनली तुमचं जे वॉटर आहे सगळ्यात जास्त त्याची स्पेसिफिक हीट आहे किती? 1.0 एवढी स्पेसिफिक हीट तुमच्या वॉटरची इथे दिलेली आहे.
मग आता ही स्पेसिफिक हीट तुम्हाला सगळ्यांना माहिती, टेम्परेचर जर मोजायचं असेल तर आपण थर्मोमीटरचा यूज करत असतो, पण तुम्हाला जर स्पेसिफिक हीट त्या पाण्याचं तापमान 1 डिग्री सेल्सिअसने वाढवण्यासाठी किती उष्णता तुम्हाला द्यावी लागणार आहे हे जर तुम्हाला मोजायचं असेल, स्पेसिफिक हीट मोजायची असेल तर एक वेगळं इन्स्ट्रुमेंट तुमच्यासाठी यूज करत असतात, दॅट इज कॉल्ड ॲज द कॅलरोमीटर. कॅलरोमीटरची डायग्राम पण तुमच्या पुस्तकात दिलेली आहे. हे अशा पद्धतीने दिसतं तुमचं कॅलरोमीटर. मग काय आहे हे कॅलरोमीटर, चला समजून घेऊया. कशासाठी वापरतात. ऑल ऑफ यू नो दॅट थर्मोमीटर इज यूज टू मेजर द टेम्परेचर ऑफ एनी ऑब्जेक्ट. दॅट्स वाय कॅलरोमीटर इज यूज टू मेजर द हीट कॉन्टेंट ऑफ एनी ऑब्जेक्ट बाय युजिंग दिस इक्विपमेंट. मग काय आहे कॅलरोमीटर, तुम्हाला जर विचारलं की थर्मोमीटर कुठे वापरतात, टू मेजरिंग द टेम्परेचर. मग कॅलरोमीटर कुठे वापरतात, टू मेजर द स्पेसिफिक हीट ऑफ सबस्टन्स. स्पेसिफिक हीट किती आहे ते मोजण्यासाठी तुमचं कॅलरोमीटर वापरत असतात. हे कन्फ्यूज होऊ नका, कॅलरोमीटर कुठे वापरतात आणि हे कुठे वापरतात. सो वी कॅन मेजर द स्पेसिफिक हीट विच इज प्रोड्यूस इन एनी केमिकल रिॲक्शन और विच इज ॲब्सॉर्ब इन एनी केमिकल रिॲक्शन. कुठलीही तुम्ही केमिकल रिॲक्शन घ्या, कुठलेही पदार्थ घ्या, त्या पदार्थाने किती उष्णता ग्रहण केली आणि किती उष्णता सोडली हे सगळं आपण कशाने शोधू शकतो. तुमचं जे कॅलरोमीटर आहे या कॅलरोमीटरच्या साह्याने शोधू शकतो. मग आता त्याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग समजून घेऊया. हे कॅलरोमीटर तुमचं डायग्राम इथे दाखवलेली आहे, अशा पद्धतीने दिसतं. इट इज सिमिलर टू द थर्मास फ्लास्क. तुम्ही सगळ्यांनी गरम चहा कॉफी पित असतात किंवा गरम पाणी थर्मास फ्लास्कमध्ये घेऊन जात असतात हॉस्पिटलमध्ये वगैरे, ते बघितलं असेल. ते थर्मास फ्लास्कचं जसं कन्स्ट्रक्शन असतं ना, सेम तुमचं कॅलरोमीटरचं कन्स्ट्रक्शन पण सेम असतं. मग काय दिसतंय तुम्हाला हे कॅलरोमीटर हॅज अ 2 व्हेसल्स अँड वन इज इनर व्हेसल अँड वन इज आउटर व्हेसल. तुम्हाला 2 व्हेसल दिसतात. एक काय दिसते तुम्हाला आउटर साईडची, त्याला आउटर व्हेसल म्हणणार आहात, आणि इनरची साईडची जी आहे त्याला काय म्हणणार आहात, इनर व्हेसल अशा पद्धतीने म्हणणार आहोत. सो दिस इज फ्रॉम इनर टू आउटर और आउटर टू इनर. तुम्ही हे इनर व्हेसल बघू शकतात. दॅन इनर व्हेसल इज मोस्ट इम्पॉर्टंट, इज मेड अप ऑफ कॉपर. हा क्वेश्चन तुम्हाला जनरल नॉलेजचा कधीही विचारला जाऊ शकतो की कॅलरोमीटर मधलं आतलं जे भांडं आहे, इनर व्हेसल आहे, ते कशापासून बनलेलं असतं, कुठल्या मेटलपासून बनलेलं असतं. सो स्टुडंट, इट इज मेड अप ऑफ कॉपर. सो दिस इज फिल इन द ब्लँक क्वेश्चन. दिस इज जनरल नॉलेज क्वेश्चन आणि तुम्हाला कन्स्ट्रक्शनमध्ये पण अशा पद्धतीने लिहायचं आहे. मग पहिल्या पॉईंटमध्ये काय लिहिणार तुम्ही, इट लुक लाइक्स अ थर्मास फ्लास्क, इट हॅविंग 2 सिमिलर व्हेसल, दॅट इज इनर व्हेसल अँड द आउटर व्हेसल, दॅट इज द व्हेसल्स आर फ्रॉम इनर टू आउटर और आउटर टू इनर अँड द इनर व्हेसल इज मेड अप ऑफ कॉपर. अ थर्मामीटर फॉर मेजरिंग द टेम्परेचर अँड स्टिरर फॉर द स्टिरिंग इन द लिक्विड इन द कॅलरोमीटर गेट फिटेड. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय 2 गोष्टी अशा मध्यभागी दिसत आहेत. तर मध्ये एक काय असतं, स्टिरर, ते ढवळण्यासाठी, आणि एक काय असतं, थर्मोमीटर टू मेजर द टेम्परेचर ऑफ द इनर लिक्विड और एनी सबस्टन्स. मध्ये तुम्ही त्या कॅलरोमीटरच्या पात्रामध्ये नक्की काय ठेवणार आहात, पाणी ठेवणार आहात, तेल ठेवणार आहात की काय ठेवणार, त्याचं टेम्परेचर मोजण्यासाठी, स्पेसिफिक हीट फाइंड करण्यासाठी हे सगळं ठेवलेलं असतं. मग आता ही जी कॅलरोमीटर आहे ते स्थिर तापमानाचं पाणी ठेवलेलं असतं, म्हणजे पाण्याचं आणि आतील भांड्याचं जे तापमान असतं सेम आहे. दिसतंय तुम्हाला, म्हणजे त्याच्यात समजा या कॅलरोमीटरमध्ये आपण पाणी घेतलं तर पाण्याचं टेम्परेचर पण सेम असणार आणि त्या भांड्याचं जे टेम्परेचर आहे ते पण सेम असणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. सो वॉटर ॲट अ फिक्स्ड टेम्परेचर इज अ प्लेस इनसाइड द कॅलरोमीटर. दिस इज द फर्स्ट वन अँड दिस मेजर दॅट टेम्परेचर ऑफ द इनर व्हेसल अँड दॅट द टेम्परेचर ऑफ वॉटर इज सेम. काय सांगितलं तुम्हाला, त्या भांड्याचं टेम्परेचर आणि तुमच्या आतल्या पाण्याचं टेम्परेचर काय असणार आहे, इथे सेम असणार आहे. वेन हॉट ऑब्जेक्ट इज प्लेस इन वॉटर, त्या वॉटरमध्ये आपण हॉट ऑब्जेक्ट प्लेस केलेला आहे. हीट इज एक्सचेंज बिटवीन द हॉट ऑब्जेक्ट अँड द वॉटर. मग आता हॉट ऑब्जेक्ट ठेवल्यानंतर काय होणार आहे, तुमची हीट एक्सचेंज होणार आहे. ओके, वॉटर अँड द कॅलरोमीटर अँड ऑल 3 रिचेस ॲट द सेम टेम्परेचर. म्हणजे तुमच्या भांड्याचं तापमान वाढणार आहे, ते हीट काय होणार आहे, एक्सचेंज. या सगळे एक वेळेस काय होणार आहे, हीट एक्सचेंज होणार आहे आणि तिघांचं तापमान काय होणार आहे, एक अशी सिच्युएशन आहे, या तिघांचं, हॉट ऑब्जेक्टचं, वॉटरचं आणि कॅलरोमीटर, या तिघांचं तापमान, म्हणजे हॉट ऑब्जेक्ट ऑलरेडी गरम आहे, त्याचं टेम्परेचर पण काय होणार आहे, कमी. हॉट ऑब्जेक्ट नेहमी काय करतो, हीट बाहेर टाकत असतो, त्याच्यामुळे त्याचं टेम्परेचर कमी होणार आहे. वॉटर ती हीट ॲब्सॉर्ब करणार आहे, त्याच्यामुळे वॉटरचं टेम्परेचर वाढणार आहे, कॅलरोमीटरचं पण टेम्परेचर वाढणार आहे. आणि एक अशी वेळ येते की त्या हॉट ऑब्जेक्टचं, तुमच्या कॅलरोमीटरचं आणि तुमच्या जे वॉटर आहे सगळ्यांचं टेम्परेचर काय होतं, सेम होत असतं. ॲज द कॅलरोमीटर इज थर्मली आयसोलेटेड फ्रॉम द सराउंडिंग, द टोटल हीट लॉस्ट बाय द hot object is equal to the total heat absorbed by the calorimeter and water inside. So what happened in this, as the calorimeter is thermally isolated. Calorimeter बघा त्याच्यामध्ये एक नॉन कंडक्टिंग मटेरियल पण ठेवलेलं असतं, कारण की आतली ही हीट बाहेर जाऊ नये आणि बाहेरची हीट आत येऊ नये, म्हणजे नो एक्सचेंज. आतल्या आत जी प्रक्रिया होणार आहे ती आतल्या आत होणार आहे. मग याच्यामध्ये कॅलरीमीटर हे
काय केलेलं आहे, पूर्णपणे आयसोलेटेड केलेलं आहे. सो आयसोलेटेड सराउंडिंग अँड टोटल हीट लॉस्ट बाय द हॉट ऑब्जेक्ट. त्या हॉट ऑब्जेक्ट, गरम पाणी ठेवलं आहे, त्या गरम पाण्याने किती उष्णता बाहेर टाकली ही कशाच्या बरोबर असणार आहे, द टोटल हीट लॉस्ट बाय अन ऑब्जेक्ट, हॉट ऑब्जेक्ट इज इक्वल टू द टोटल हीट ॲब्सॉर्ब बाय द कॅलरोमीटर अँड टोटल हीट ॲब्सॉर्ब बाय द वॉटर. म्हणजे तुमचा जो गरम पाणी आहे, ह्या गरम पाण्याने किती उष्णता बाहेर टाकली कोणाच्या बरोबर असणार आहे, त्या कॅलरोमीटरने त्या गरम पाण्याकडून किती उष्णता ग्रहण केली आणि त्या वॉटरने किती उष्णता ग्रहण केली याच्यावरती डिपेंड असणार आहे. म्हणजे मध्ये कॅलरोमीटर ठेवलेलं आहे, त्याच्यात पाणी ठेवलेलं आहे, त्याच्यात आपण परत काय केलं आहे, गरम पाणी ठेवलेलं आहे. म्हणजे ती जी उष्णता आहे त्या गरम पाण्याची ते बाहेरचं पाणी पण ॲब्सॉर्ब करणार आहे आणि ते कॅलरोमीटर पण ऑब्झर्व करणार आहे. मग त्यांनी ती उष्णता किती ग्रहण केली त्याच्यावरती टोटल स्पेसिफिक हीट ही तुमची डिपेंड असणार आहे. आणि समजा आपण कोल्ड ऑब्जेक्ट प्लेस केला आहे, इफ वी पुट द कोल्ड ऑब्जेक्ट इन द कॅलरोमीटर, द कोल्ड ऑब्जेक्ट विल रिसीव्ह हीट फ्रॉम द वॉटर. कोल्ड ऑब्जेक्ट काय करत असतं, त्या वॉटरकडून हीट रिसीव्ह करण्याचं काम करणार आहे. अँड इट्स टेम्परेचर विल इन्क्रीज. त्या कोल्ड ऑब्जेक्टचं टेम्परेचर काय होतं असतं, आपण म्हणतो आईस्क्रीम वितळते. ॲक्च्युली काय करत असते, ती हीट बाहेर टाकत असते, हीट काय करत असते, वातावरणातली बाहेर नसते टाकत, ती ॲब्सॉर्ब करत असते, त्याच्यामुळे ती वितळत असते. सो इट्स टेम्परेचर विल इन्क्रीजेस वाईल वॉटर अँड कॅलरोमीटर विल लूजेस इट्स हीट अँड देअर टेम्परेचर विल डिक्रीजेस. असं होत असतं. तुम्हाला माहिती आहे, थंड जे पदार्थ आहे ते थंड पदार्थाची हीट ही वाढत असते आणि वॉटर आणि कॅलरोमीटरची हीट ही कमी होत असते. सो ऑल दीज आर द कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ द कॅलरोमीटर. आता हे कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग आपण समजून घेतलं आहे. आता आपल्याला स्पेसिफिक हीट कशी फाइंड करायची, फॉर्म्युलाने वगैरे हे पण समजून घेणार आहोत. पण त्याच्या अगोदर तुमच्या पुस्तकामध्ये काही क्वेश्चन्स दिले आहे की जी स्पेसिफिक हीटची, टेम्परेचरशी वगैरे रिलेटेड आहे, आपल्या जनरल लाईफमधले एक्झाम्पल. चला समजून घेऊया. So स्टुडंट, क्वेश्चन फर्स्ट दिलेला आहे तुमच्या बुकमध्ये, वाय डज युअर मदर पुट फोल्डेड क्लोथ स्ट्रीम्स सोक इन अ कोल्ड वॉटर ऑन युअर फोरहेड व्हेन यू हॅव हाय फीवर. तुम्हाला खूप जास्त ताप आलेला आहे, तुमची मम्मी काय करत असते, तुमच्या डोक्यावरती थंड पाण्याच्या पट्ट्या का ठेवत असते. मग काय सायन्स आहे, काय लॉजिक आहे याच्या मागे, काय स्पेसिफिक हीट वगैरे काय करत असते. मग आई थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवत असते टू रिमूव्ह द हीट क्विकली फ्रॉम आवर बॉडी. आपल्या बॉडीचं टेम्परेचर वाढलेलं असतं, मग आपल्या बॉडीतली जी हीट आहे ती पटकन बाहेर निघली, म्हणजे आपला जो ताप आहे तो पटकन कमी व्हावा म्हणून ती ठेवत असते. मग आन्सर कसं लिहिणार, टू रिमूव्ह द हीट क्विकली फ्रॉम आवर बॉडी अँड टू लोअर द टेम्परेचर ऑफ बॉडी बिकॉज द वॉटर हॅज अ हाय स्पेसिफिक हीट. का बरं थंड पाण्याच्याच का ठेवते, बिकॉज वॉटर हॅव्हिंग हाय स्पेसिफिक हीट असते आणि म्हणून आपल्या शरीरातली उष्णता लगेचच बाहेर काय होत असते, ती ॲब्सॉर्ब, ती पाण्याची जी पट्टी असते ती ॲब्सॉर्ब करत असते आणि आपल्याला आपला ताप जो आहे तो थोड्या वेळाने कमी होत असतो आणि म्हणून आई काय करत असते, थंड पाण्याच्या टप्पट्ट्या ठेवत असते. मग काय लिहिणार तुम्ही आन्सर, टू रिमूव्ह द हीट क्विकली फ्रॉम आवर बॉडी अँड टू लोअर द टेम्परेचर ऑफ बॉडी अँड व्हाय वॉटर स्ट्रिप्स, बिकॉज द वॉटर हॅव्हिंग हाय स्पेसिफिक हीट. अशा पद्धतीने आन्सर तुम्ही लिहायचं आहे. सेकंड क्वेश्चन आहे, व्हाय इज द कॅलरोमीटर मेड अप ऑफ कॉपर. कॉपरचंच का बनलेलं आहे, ते स्टीलचं का नाही आहे, तुमच्या लोखंडाचं का नाही आहे. कॉपर इज अ गुड कंडक्टर ऑफ हीट, all of you know, and has a very low specific heat. Also copper is durable and highly reactive. highly reactive आहे, ड्युरेबल, लॉंग लास्टिंग आहे, जास्त दिवस टिकतं, जास्त काळ टिकत असतं. ते तुम्हाला सगळ्यांना तांब्याची भांडी जुनी तुमच्या आजोबांच्या पंजोबांच्या काळातली सुद्धा तुमच्या घरामध्ये असेल, किंवा आजीचा तांब्याचा हंडा आहे, घाटाचं पातील आहे, हे हायली ड्युरेबल असतात, हायली रिॲक्टिव्ह असतात आणि त्यांचा जो स्पेसिफिक हीट आहे ती अगदी लो असते आणि म्हणून, आणि गुड कंडक्टर ऑफ हीट आहे म्हणून तांब्याच्या भांड्याचं, तांब्यापासूनच बनलेलं काय असतं, कॅलरोमीटर मधलं इनर व्हेसल असतं. ठीक आहे. सो अशा पद्धतीने क्वेश्चन क्लिअर केले. अजून कॅलरोमीटर कसं, कॅलरोमीटर त्याची स्पेसिफिक हीट वगैरे सगळं फाइंड कसं करायचं हे बघूया आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. कसं वाटलं आजचं लेक्चर जरा कॉमेंटमध्ये लिहा आणि तुमच्या काही शंका असेल तर नक्की विचार करा, कारण नक्की कॉमेंटमध्ये टाका, कारण मलाही इंटरॅक्ट करायला आवडतं. त्यानुसार मी तुमचे जे सजेशन्स आहे त्याच्यानुसार व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न करेन. चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.